मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी मानव धर्माची भव्य शोभायात्रा तसेच जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। बहुधर्मीय देशात विविध धर्मांच्या प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात। त्याच पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सत्य, मर्यादा व प्रेम या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा संदेश देणारे तसेच आदर्श मानव घडवण्याचे कार्य करणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या शोभायात्रेचा शुभारंभ सकाळी 9 वाजता टिमकी येथील बाबांच्या निवासस्थानाजवळ संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी गायधने यांच्या हस्ते होणार आहे। भगवान बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ केला जाणार आहे। शोभायात्रा रंभाजी रोड टिमकी येथून प्रारंभ होऊन गोलीबार चौक, गांजाखेत चौक, तिन्नल चौक, शहीद चौक, गांधी पुतळा, सेंट्रल एव्हेन्यू रोड, टेलिफोन एक्सचेंज, छापरूनगर चौक, आंबेडकर चौक, वर्धमान चौक मार्गे वर्धमान नगर येथील परमात्मा एक सेवक मानव मंदिर सांस्कृतिक भवन येथे पोहोचणार आहे। शोभायात्रेच्या समारोपानंतर याच ठिकाणी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या शोभायात्रेत बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, मर्यादित कुटुंब व्यवस्था व मानव धर्माच्या शिकवणीवर आधारित विविध झाकी सादर करण्यात येणार आहेत। मार्गावर विविध ठिकाणी सेवकांच्या वतीने आकर्षक प्रवेशद्वारे उभारली जाणार असून भाविकांसाठी पाणी, फळे, रवा, कढई प्रसाद, बुंदी व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे। या भव्य शोभायात्रेत महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून लाखो सेवक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। बाबांचा उद्देश जे आहे परमेश्वरी प्राप्ती करून स्वतःचे दुःख दूर केलं। बाबाचा उद्देश या देशाला सत्याकरता जागवायचे, अनेक वाईट व्यसनातून मुक्त करायचं, स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो अधिकार कोणी दिला नाही। त्या जगाच्या सृष्टीविधाता जो भगवान आहे त्या भगवंताची प्राप्ती करून बाबांनी अनेक दुःखावर मात केली। उदाहरण समोर आहे, हा माझा मुलगा आहे मधुकर जगन्नाथ सोनकुसरे। हा जेव्हा जन्माला आला तेव्हा 3 दिवसाचा होता, तेव्हा तो बेहोश झाला। मी हातपायात ताणून दिलं त्याला। तेव्हा आम्ही अनेक पूजा करत असताना भगवंताला विनंती केली, पण कोणी धावून आले नाही। त्यावेळेस आम्ही सर्व देवाचे विसर्जन करण्याकरता बाबांकडे गेलो। बाबांना सांगितलं, बाबा माझ्या मुलाची प्रकृती अशी अशी आहे, तुम्ही चला। बाबांनी मी येत नाही, भगवंताला विनंती करा, तुम्ही ज्या तिथं दवाखान्यात तीर्थ बनवून द्या, त्या तीर्थाने तीर्थ करायची गरज नाही। बाबाच्या शब्दांनी त्याला होश आलं। तो आज 62 वर्षाचा आहे। बाबांची संगत केल्यावर बाबांनी कोणाशी लुबाडलं नाही, कोणाला फसवलं नाही। बाबाचं लक्ष या देशाकडे आहे। अनेक पूजा बंद, वाईट व्यसन जे बंद केले आहेत मानव धर्माला जागृत करण्याकरता की हा मानव कसा जागेल। अनेक देशामध्ये अनेक संत झालेत, पण बाबांनी स्वतःला पाया लागू दिलं, निष्काम सेवा केली, कोणाकडून काही अपेक्षा केलं नाही। आणि आजही त्यांनी पैसा गोळा केला नाही, धन गोळा हा जनतेला गोळा केला आहे, हा बाबांचा धन आहे। मी मंडळाचा सहसचिव आहे। आतापर्यंत आमचे अध्यक्ष साहेब, सचिव साहेबांनी सांगितलं, पण आमच्या मार्गामध्ये सुख समाधानी तर आहे सगळ्यांना, परंतु आजपर्यंत जेवढे बी साधू संत करून नाही गेले, बाबांनी 3 कार्य महान केले। पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंटनं किती बी केले तर दारूबंदी झाली नाही। दुसरी गोष्ट, आज जातीवाद आहे, परंतु आमच्या मार्गामध्ये बाबांनी जातीवाद नष्ट केलं। आणि तिसरी गोष्ट, अगोदर एक होतं हम दो हमारे दो, मध्ये कुटुंब नियोजनचं हे होतं, त्याच्यामध्ये बाबांनी का केलं, आपलं जे कुटुंब आहे ते सीमित ठेवा। ही बाबांनीमध्ये हर सेवकांना हर याच्यामधून चांगल्या प्रकारे हे केलं। आणि बाबाबद्दल जेवढे बी बोललो तेवढं कमी आहे, कारण की बाबाचे जे कार्य 1949 पासून जे सुरू झाले त्याच्यामध्ये
पहिली गोष्ट तर बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची जी स्थापना केली 4/12/1979ला ती स्थापना झाली आणि मंडळाद्वारे जे आमचे संचालक मंडळ आहेत त्याच्यामध्ये खेडोपाडी जाऊन संमेलन घेतात, सेवकांना जगविण्याचं कार्य करतात आणि आज या मार्गामध्ये जसं छत्तीसगड झालं, MP झालं, गोवा झालं, मुंबई, कर्नाटकपासून हर क्षेत्रामध्ये आज परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सदस्य आहेत. ही शोभायात्रेचं आव्हान म्हणजे येणाऱ्या सर्व सेवकांना मी हेच सांगू इच्छितो की आज ज्या पद्धतीने बाबांचे कार्य आम्ही सर्व मंडळातर्फे सांभाळून राहिलेलो या कार्याची प्रगती अवढव्य प्रमाणात सेवक आपापल्या परी जी या शोभायात्रेमध्ये सहभाग होते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, UP, MP, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या जागेहून जे लोक येते त्या लोकांची हे नागपूरकर आणि आजूबाजूच्या परिसर भंडारा जिल्हा असो, तुमसर जिल्हा असो, उमरेड असो या हिंगणा असो या परिसरामध्ये प्रत्येकजण आपापल्या परी महाप्रसाद, ज्यूस, फळं, आईस्क्रीम आणि गरजेच्या ज्याही वस्तू आहे त्या वितरित करत येतात आणि मंडळाला कोणतीही इजा न पोहोचता या कार्याला प्रत्येक सेवक आपापले कार्य करते आणि बाबाच्या शोभायात्रेला शोभनीय कार्य जे आमच्या संतांनी जे कार्य केले तर त्या संताला कोणत्याच गोष्टीची ठेस न पोहोचता या कार्याला शोभनीय कार्य आमचे सर्व सेवक एकाग्रतेने करून राहिलेले आहेत आणि करतील पुढे. उद्याच्या कार्यक्रमाचं जयंतीचं वैशिष्ट्य म्हटलं तर महानत्यागी बाबा जुमदेवजी 3 एप्रिल 1921ला जन्माला आले होते आणि बाबांनी जी कार्य केले आहेत ते जगाच्या पाठीवर कोणीच केले नाही. म्हणून या महान विभूतीची आम्हाला जयंती आम्ही साजरी मंडळांतर्गत करीत असतो. आणि मला माझ्या बाबांच्या जे सर्व सेवक बंधू आणि भगिनी आहेत यांना हेच म्हणायचं आहे की बाबांनी जे आपल्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला चालायचं आहे. आणि महानत्यागी बाबा जुमदेवजीचं जे स्वप्न आहे इस देश को सत्य के लिए जगाना है ते आपल्याला बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता सहकार्य करायच्या मंडळाला एवढीच माझी सर्व सेवकांना आव्हान आहे. थँक्यू. I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.